पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण अँगल्स इन लिनियर पेअर या ठिकाणी थोडक्यात पाहिलं होतं. त्याला आपण शॉर्टमध्ये ALP असं म्हणतो. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल आणि त्याची प्रॉपर्टी या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया. नेमकी कशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते हे आपण माहिती करून घेऊया. तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स परस्पर विरुद्ध कोन समजा दोन रेषा जर आपण एकमेकाला असं इंटरसेक्टिंग स्वरूपामध्ये काढल्या L आणि M, तर इथे चार अँगल तयार होतात. ABCD असे नाव दिले आपण याला. तर हे चार अँगल आपल्या ठिकाणी दिसतात. तर ह्याच्यातले जे काही पियर्स आहेत एकमेकाला तुमच्या डोळ्यानं सुद्धा कोणाच्या विरोधामध्ये आहे हे पण आपल्या ठिकाणी पाहता येते. नंबर 1 जर आपण लिहिलं या ठिकाणी अँगल A अँड अँगल C, ओके, हे एकमेकाच्या विरोधात आहे दोघंजण. त्यानंतर हे दोघं एकमेकाच्या विरोधात आहेत. ओके, कोणते अँगल D अँड अँगल B. ओके, याला जर आपण हेडलाईन दिली वरी पेयर्स ऑफ ऑपोजिट अँगल, परस्पर विरुद्ध कोन. ओके, एकमेकाच्या विरोधामध्ये असणारे कोन. तर अशा कोन एकमेकाच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतात किंवा लिहिता येतात की ते एकमेकाच्या कशा प्रकारच्या ठिकाणी अपोजिट अँगल आहेत. तर थोडक्यात त्याची आपण प्रॉपर्टी पाहूया. पेयर्स ऑफ ऑपोजिट अँगल काय असतात एकमेकाचे. The property of vertically opposite angles. ओके, विरुद्ध कोनाच्या जोड्याचा गुणधर्म. परस्पर विरुद्ध कोनाच्या जोड्यांचा गुणधर्म. काय गुणधर्म असतो आपण थोडक्यात बघूया. ABCD LM अशा दोन रेषा एकमेकाला इंटरसेक्टिंग करत असतील समजा, आणि आपण या ठिकाणी चार कोन काढलेत. तर असे चार अँगल पण आहेत. तर मी काय करतो सुरुवातीला या ठिकाणी ही खालची एवढी रेष नाही असं आपण समजूया. ओके, इथून एवढा भागच नाही असं गृहीत धरूया. तर हे दोघं एकमेकाचे लिनियर पेअर तयार होतील. नंबर 1. ओके,
कोणते कोणते अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. ओके, म्हणजे ह्या दोघाला आपण ही खालची रेष नाही पकडली इथून एवढी, तर हे एकमेकाचे रेषे जोडीतील कोण तयार होतील याचं कारण पण आपल्याला लिहिता येईल या ठिकाणी अँगल ALP. ओके, याला 1 नंबर नाव दिलं. तर त्याचप्रमाणे आपण समजा इकली रेष नाही असं समजा इथली एवढी. ओके, हे जे काही कलर रे आहे तो नाही आपण समजला, एवढाच आहे इकडंच फक्त. ओके, तर हे दोघं एकमेकाचे लिनियर पेअर तयार होतील. ओके, तर अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. म्हणजे ह्याचं कारण पण काय ALP अँगलचे लिनियर पेअर. ओके, म्हणजे ह्याला जर आपण 2 नंबर नाव दिलं फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून दोघांचे राईट साईड्स इक्वल आहेत 180. म्हणजे आपण ह्या 180च्या ऐवजी हे व्हॅल्यू नेऊन ठेवू शकतो, जिथे 180 आहे तिथं B प्लस सी या ठिकाणी आपल्याला ठेवता येते. ओके, म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी इथलं 180 काढून 180च्या ऐवजी आपलं काय ठेवता येते अँगल बी प्लस अँगल सी. दोघा साईडचा बी कटला कॉमन वजाबाकीमध्ये जाऊन. ओके, काय राहिलं इकडं अँगल ए राहिला, इकडं अँगल सी. म्हणजे हे 2 अँगल एकमेकाला काय आल्या ठिकाणी कॉन्ग्रट आले. मात्र हे 2 अँगल एकमेकाचे काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणजे सिमिलरली हे पण दोघं काय ठिकाणी कॉन्ग्रट येतात. ओके, मग प्रॉपर्टी काय तयार होते या ठिकाणी आपली द पेअर्स ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट टू इच अदर. ओके, म्हणजे परस्पर विरुद्ध कोणाच्या जोड्या एकमेकाशी काय असतात एकरूप असतात. ओके, असं लिहिता येते आपल्या ठिकाणी स्टेटमेंट द पेअर्स ऑफ vertically opposite angle are congruent to each other. एकमेकाला कशाच्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतात. म्हणजे आपल्या या दोघांची बेरीज घेऊन 180 किंवा एकाचं माप जरी दिलं असेल तरी आपला दुसऱ्याचं माप काढता येते. 180 म्हणून वजा करायचं, बाकीच्या सगळ्यांचं माप या ठिकाणी आपला काढता येते. ओके, म्हणजे जर हे पेअर्स असतील समजा PQRS असे नावं दिले आपण, रेषेचं नाव आहे A आणि B, तर यामध्ये पेअर्स जे आहेत जोड्या लिहिल्या आपण समजा नंबर 1 तर अँगल P अँड अँगल R. दुसरी जोडी या ठिकाणी अँगल दुसरा पेअर या ठिकाणी कोणता आहे अँगल S अँड Q. तर हे एकमेकाचे काय असतात ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणून नंबर 1 अँगल P कॉन्ग्रंट, द अँडच्या ठिकाणी आपण कॉन्ग्रंट साईड टाकूया अँगल R. त्यानंतर दुसरं आपण तसंच अँगल S कॉन्ग्रंट अँगल Q.
तर समजा एखादी गणित घेतलं आपण याच्यावर, समजा इथं तुम्हाला 70 माप दिलं, ए बी सी एल आणि एम. तर बाकीचे कोण काढायला तुम्हाला ठिकाणी सांगितलं. समजा फाइंड द मेजर ऑफ अदर अँगल्स, इतर कोणाची मापं काढा असं या ठिकाणी आपलं म्हटलं. तर काय करणार ठिकाणी, नंबर 1, अँगल 17 प्लस अँगल ए इज इक्वल टू 180. कसं का, ELP. मग अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 17, अँगल ए इज इक्वल टू 110. ओके, हे भेटला 110. मग डायरेक्ट या ठिकाणी आपला अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. ओके, असं लिहून टाकता येते. कसं का, पेअर्स ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल. त्यानंतर अँगल ए इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रंट अँगल सी. सिमिलरली ते पण व्हर्टिकली अँगल आहे, म्हणून ह्याचं 110 आहे. म्हणून देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 110. असं एखादी कोण जरी माहीत असेल तर बाकीचे कोण या ठिकाणी आपलं काढता येते. ओके, त्यानंतर पुढे एक इंटर अँगल्स ऑफ पॉलिगॉन, म्हणजे एक पॉईंट आहे, तो पॉईंट पूर्ण या ठिकाणी लिहून काढायचा आहे. ओके, म्हणजे एखाद्या ह्याच्या सूत्र आहे आपल्या ठिकाणी, मेजर ऑफ अँगल, इंटेरियर अँगल. आंतरकोनाचे माप काढायचं सूत्र आहे या ठिकाणी. कुठलेही जर आपल्याला जर काढायचं असेल तर त्या आकृतीचे नंबर ऑफ साईड मोजायचे. काय मोजायचे ठिकाणी, साईड. 180 गुणिले n-2 हे सूत्र वापरायचं. म्हणजे n म्हणजे एकूण बाजू, नंबर ऑफ साईड. ओके, n म्हणजे काय ठिकाणी, नंबर ऑफ साईड. समजा आपण नंबर 1ला त्रिकोण घेतला, त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या मापाचं काय असते नेमकं, तरी आता याचं n इज इक्वल टू किती येतात, 3 साईड येतात. ओके, मग आपलं सूत्र वापरलं आपण 180 गुणिले n-2. देअरफॉर 180 n म्हणजे 3 मायनस 2, मग 180 मायनस 2 केल्यानंतर 1 येते, गुणिले 180. मग त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती आली या ठिकाणी, 180. चौकोनाचं काढून बघू शकता. चौकोनाचे ते 4 ठेवायचं. मग पेंटॅगॉन 5, हेक्झॅगॉन 6, हेप्टॅगॉन 7, ऑक्टॅगॉन 9, ओके, डेकॉन 10, 11, 12, किती पॉलिगॉन असतो आपला. पण या सूत्रामध्ये यांची किंमत ठेवायची, जेवढ्या नंबर ऑफ साईड असते तेवढं हे करून हा पूर्ण चार्ट पूर्ण या ठिकाणी करायचा. आणि एक स्वाध्याय होमवर्कमध्ये प्रॅक्टिससाठी 20, फक्त 2 क्वेश्चन आहे. ओके, एवढंच भाग घ्यायचं आहे. उद्या शेवटचा पॉईंट राहिला आपला एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल आणि त्याची प्रॉपर्टी घेतलं की आपल्या ठिकाणी उद्या टॉपिक संपून जातो. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.